पण तरी आज शासन एवढं म्हणजे 7 आणि 3 10 आणि ते 16 दिवस अन्नत्याग एवढं 26 दिवस बलिदान देऊन शासन लक्ष द्यायला तयार नाही. हा हा तर आपल्याकडनं जर आम्हाला सहकार्याची भावना भेटली तर आम्हाला रोजगारसाठी आम्ही पात्र आहोत का? मला तरी गॅरंटी आहे ती भारतीय राज्य घटनेचे जे कलम 14, 16, 19, 21, 21, 23, 38, 39, 41, 43, 46 आणि आंतरराष्ट्रीय उडान 1948 नुसार आम्हाला नोकरी मिळू शकते. हो पण आपल्याकडे जरी तसं जर काही सहकार्य किंवा योग्य भक्कमपणे जर रोजगार मिळेल असं वाटत असेल तर आम्हाला मार्गदर्शन करावं. आणि आमची याचिका कामगार कायदा 240 दिवसाचा असतो तर मी 334 दिवस अखंड काम केलं आहे. 1 महिना 20 दिवस म्हणजे 1 मे ते 16 जून पर्यंत समर कॅम्प नावाचं आम्हाला मुख्याध्यापकांनी सांगितलं. तर गावातल्या शाळेच्या मुलांना आम्ही मोफत शिकवलं आणि त्यानंतर आम्हाला ऑनलाईन प्रमाणपत्र आणि ऑफलाईन पण प्रमाणपत्र भेटलं. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा दिली त्यात मला 93% पण गुण भेटलेले. म्हणजे एवढे काही पुरावा आहेत बुवा आमच्याकडे. तुम्ही एक काम करा. हो. तुमचं आता उपोषण सुटलंय का चालूच आहे आणखी? आंदोलन आज 7वा दिवस हे चालू आहे. बरं मग तुम्ही आता तुमचं ते आंदोलन वगैरे चालू राहू द्या. तुमचं ज्यावेळेस तुमचा तिकडचा विषय तुमचा अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मिटल वगैरे हो आणि ज्यावेळेस तुमचं उपोषण संपल त्याच्यानंतर मला फोन करून तुम्ही औरंगाबाद ऑफिसला या माझ्या धुळ्याहून. हो मग आपण चर्चा करू. राजपूत साहेबांना घेऊन या. हो आपण सगळेजण 4-5 जण आणखी कोणी महत्वाचे असतील या विषयामध्ये चांगला अनुभव असलेले हो तर त्यांना पण घेऊन या. आपण 7-8 जण बसून चर्चा करू. सगळे अगोदरपासूनचे पॉलिसी डिसिजन गव्हर्नमेंटने जे घेतले, गव्हर्नमेंट रिझोल्युशन जे काढलं ते तुमच्या संदर्भातलं हो किती कालावधी तुमचा जॉब झाला त्याचे डॉक्युमेंट तुम्ही घेऊन या. आपण सविस्तर चर्चा करू आणि नंतर मग जर आपल्याला बरं वाटलं होण्यासारखा चांगला विषय वाटला हो चर्चा करून चर्चेअंती तर मात्र मग आपण हायकोर्टमध्ये याचिका दाखल करू. मी तुमच्या सोबत राहील, काळजी नका करू. हो. मग जर समजा आम्ही जर डॉक्युमेंट आपल्याला व्हॉट्सअपला जर शेअर केलं तर चालेल का? नाही व्हॉट्सअपवर पाठवले तर मी वाचून ठेवेल. पण चर्चा करायला तुम्हाला प्रत्यक्ष चर्चा नाही प्रत्यक्ष आपण चर्चा करू परंतु त्यात आमचा फायदा होईल का? तुम्ही तोपर्यंत मला डॉक्युमेंट व्हॉट्सअपवर पाठवून ठेवा. तुम्ही दिलेले निवेदन शासन निर्णय GR वगैरे सगळं पाठवून ठेवा. हो पाहून घेतो तोपर्यंत. हो हो. आणि वकील साहेब याचं तुम्हाला काय वाटतं? मी सांगितल्याप्रमाणे कसं काय वाटतं? तुम्ही सांगितलेल्या गोष्टींवर तत्काळ मी ओपिनियन देणं चुकीचं आहे. मला अगोदर सगळे डॉक्युमेंट्स पाहावे लागतील. हो शासनाचं पॉलिसी डिसिजन पाहावं लागेल. हो मी भावनेनं निर्णय घेऊ नाही शकत. मी उगाच तुम्हाला म्हणायचं नाही तुमच्यासारखं होऊन जाईल याला काय मतलब